नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण नवीन सिरीज सुरू करतोय. पोलीस भरतीला जे विचारले गेलेले महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आहेत ते आपण दररोज घेणार आहोत. बघा, अगोदर आपण समाज सुधारक घेतले आणि आता आपण जे पोलीस भरतीला विचारले गेलेले जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे जीकेचे सर्व जिल्ह्यांचे ते आपण एक एक करून कव्हर करूया. बघा, SRPF गट क्रमांक 8 मुंबई पोलीस परीक्षा यावर आपल्याला आजचा पहिला पेपर घ्यायचा. आपल्याला पहिला प्रश्न काय बघा, ताम्हिणी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, जळगाव, जालना आणि पालघर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ताम्हिणी घाट हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड जिल्ह्यामध्ये. लक्षात असू द्या, ताम्हिणी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा केव्हा साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 17 सप्टेंबर आणि 24 जानेवारी. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. केव्हा? तर 17 सप्टेंबर हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक, रमाबाई रानडे, नारायण मेघाजी लोखंडे आणि वीरा शिंदे. पाहिजे होतं इथे वर शिंदे झालेले, हां वीरा शिंदे ऑप्शन आहे. तर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वेंनी महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? बघा प्रश्न काय, तर महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठ स्थापनेच्या मागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? तर बघा याचं योग्य उत्तर काय, तर जपान विमेन्स युनिव्हर्सिटी आणि ऑप्शन होते फ्रेंच युनिव्हर्सिटी, दिल्ली विद्यापीठ, अमेरिका युनिव्हर्सिटी. परंतु याचं योग्य उत्तर काय, तर जपान विमेन्स युनिव्हर्सिटी. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. हे मेरिटचे प्रश्न असतात. असे जे प्रश्न हे सर्व तुम्ही नोट डाऊन केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पेपरला जर असे प्रश्न जर आले तर तुमचे मार्क जाणार नाही आणि तुम्हाला याचा काय होणार ना, फायदा होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा, ही पोलीस भरतीची PYQ बॅच आहे. यामध्ये आम्ही सविस्तर जीकेचे सर्व प्रश्न घेतलेले आहे. तुम्हाला देखील जर बॅच जॉईन करायची असेल तर ॲप डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मराठी पण आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके संपूर्ण विषयांचा समावेश केलेला आहे. फक्त 99 रुपयामध्ये बॅच आहे आणि मराठी व्याकरण फक्त 19 रुपयामध्ये. जर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. चलो पुढचा प्रश्न बघा, वन्हाड येथील सल्तनत ह्या नावाने प्रसिद्ध होती. बघा काय प्रश्न आहे, वन्हाड येथील सल्तनत ह्या नावाने प्रसिद्ध होती. काय प्रसिद्ध होती? बहामनी, बारिदशाही, इमादशाही की आदिलशाही? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर इमादशाही. इमादशाही ही काय होती? तर प्रसिद्ध होती. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चलो नेक्स्ट बघा पुढे, महाराष्ट्रातील कोणत्या 2 नद्या आहे ज्या खच दरीतून वाहतात? बघा अशा कोणत्या 2 नद्या आहे ज्या खच दरीतून वाहतात? गोदावरी गिरणा, तापी पूर्णा, मिठी व पैनगंगा, मांजरा आणि पवना. तर बघा याचं ज्या महाराष्ट्रातल्या 2 नद्या आहे ज्या खच दरीतून वाहतात त्या आहे मांजरा आणि पवना. मांजरा आणि पवना ह्या काय तर खच दरीतून वाहतात. ओके, चलो पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे. बघा हे महाराष्ट्राचं कांदळवन वृक्ष असा प्रश्न आहे. पांढरी चिप्पी, निलगिरी, निळी चिप्पी आणि लव्हाळे. तर याचं योग्य उत्तर काय, तर पांढरी चिप्पी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पांढरी चिप्पी काय, तर महाराष्ट्राचं हे काय कांदळवन वृक्ष आहे. पुढे, गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी प्रसिद्ध आहे. बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये असं एक ठिकाणी, त्या ठिकाणी काय तर तुमच्या लोह खाणी काय तर प्रसिद्ध आहे. भामरागड, देऊळगाव, किटाळी आणि कोमटी असे 4 पर्याय दिले होते. आता बघा मुंबईचा प्रश्न आहे, पेपर कुठला आहे? मुंबईचा, पण प्रश्न कुठला आला? गडचिरोलीचा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण जिल्ह्यांचा तुम्ही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आता गडचिरोली जिल्ह्यातील ह्या लोहखाणी प्रसिद्ध आहे कोणत्या? तर भामरागड. बघा भामरागडच्या आहे ना, तर ह्या प्रसिद्ध आहे लोहखाणी. लक्षात असू द्या. ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण? बघा ऑस्कर विजेती, ऑस्करवर फिक्स प्रश्न येतो, दरवर्षी ठरलेला आहे. शबाना आझमी, झुंपा लाहिरी, भानू अथय्या आणि कीर्ती बक्षी. तर ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण आहे? तर बघा भानू
अथय्या. कोण आहे तर भानू अथय्या. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचं राज्यफूल कोणतं? जारूल, मोगरा, निशिगंध आणि सोनचाफा. तर महाराष्ट्राचं राज्यफूल जे आहे ना ते जारूल आहे. जारूल बघा, मोगरा पण नाही, सोनचाफा पण, निशिगंध पण नाही. तर आपल्या राज्याचं राज्यफूल कोणतं आहे तर जारूल. त्याला मोठा बोंडारा पण म्हणतो आपण. ओके, लक्षात असू द्या. चलो पुढे. पेशींमुळे प्रकाशाची तीव्रता समजते. पेशींमुळे प्रकाशाची तीव्रता पण कोणत्या पेशींमुळे? कोन, वक्र, दंड आणि यापैकी नाही. तर पेशींमुळे प्रकाशाची तीव्रता हे दंड याच्यामुळे समजते. कशामुळे तर दंड यामुळे समजते. बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचं लक्षण आहे? बघा, बॅरोमीटर दाब जर कमी झालं ते कशाचं लक्षण आहे? पाऊस, वादळ, दुष्काळ, उल्कावर्षाव की हिमवर्षाव. तर बॅरोमीटर दाब कमी होणं हे जे आहे ना हे पाऊस, वादळ याचं लक्षण आहे. कशाचं तर पाऊस आणि वादळ याचं लक्षण आहे. बॅरोमीटरचा दाब काय होणे तर कमी होणे. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. आपल्याला महत्त्वाचे घ्यायचे, पटपट घ्यायचे, तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे, हा उद्देश आहे. हां, कोवॅक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस कोणत्या कंपनीने तयार केली? बघा, आता 2024ला प्रश्न आलेला आहे हा प्रश्न, आणि कधीचा? 19चा. म्हणजे हे प्रश्न काय होता तुमचे रिपीट होता, मग त्यासाठी रिव्हिजन असणं फार गरजेचं आहे. कोवॅक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस कोणत्या कंपनीने तयार केली? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, विप्रो, इस्रो, भारत बायोटेक, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्था. तर लगेच समजतं ही रोग संस्था आहे, हे दोन तर कट होता, विप्रो आणि इस्रो. तर या दोघांमध्ये तर भारत बायोटेक ह्या कंपनीने काय केलं होतं तर कोवॅक्सिन ही लस तयार केली होती. कोवॅक्सिन. नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? बघा, नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते रे? ॲड्रिनलिन, ऑक्सिटॉसिन, त्यानंतर कोर्टिसोल आणि यापैकी नाही. तर नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्सिटॉसिन हे संप्रेरक लागतं. कोणतं तर ऑक्सिटॉक्सिन हे संप्रेरक पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हां, लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 2. चलो पुढे. बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी? बघा, राजधानी ठरलेली आहे, फिक्स विचारता, आणि आपण जवळपास सगळ्या देशांच्या राजधान्या कव्हर केलेल्या आहे आपल्या संपूर्ण बॅचमध्ये. तुम्ही एकदा संपूर्ण बॅच करा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मराठी व्याकरण फक्त 19 रुपयात आहे, बाकी संपूर्ण पोलीस भरती पण खूप कमी पैशात आहे. बघा, बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बघा, हंगेरी, जर्मनी, स्पेन आणि इटली. तर हंगेरी देशाची राजधानी कोणती आहे तर बुडापेस्ट आहे. बघा, हंगेरी देशाची राजधानी कोणती आहे तर बुडापेस्ट ही आहे. युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे? युनिसेफ पर्यावरण, मुले, बेरोजगारी आणि युद्धग्रस्त लोक. बघा, तर युनिसेफ ही जी संस्था आहे ही लहान मुलांशी संदर्भात आहे. कोणा संदर्भात आहे तर लहान मुलांशी संदर्भात आहे युनिसेफ. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. मद्यपानामुळे कशाचा अभाव होतो? मद्यपानामुळे बघा, ब जीवनसत्वाचा, ड जीवनसत्वाचा, क जीवनसत्वाचा की अ जीवनसत्वाचा? तर मद्यपानामुळे अ जीवनसत्वाचा काय होतो तर अभाव होतो. कशाचा? तर ब जीवनसत्वाचा अभाव होतो. कशामुळे तर मद्यपानामुळे. आणि आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे तुम्हाला. नक्की कमेंट करा, आणि नंतर आपण जेव्हा पुढचं लेक्चर घेणार त्यामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पण सांगू. पण हा प्रश्नाचं तुम्ही कमेंट करावा अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून तुमचा पण अभ्यास वाढला पाहिजे. ओके, चलो आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.